नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू, वेगवेगळे 25 आविष्कार मी आपल्यासमोर सादर करणार आहे. या महामालिकेत 15 ते 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला स्वप्न दाखवलं होतं भारत देशाचं, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एकच विनंती, जर भीमभाष्य ही पॉडकास्ट मालिका तुम्हाला आवडली तर ती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण सुरुवात करूया. भीमभाष्यच्या या 9व्या एपिसोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाचं जे आंदोलन केलं होतं त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन 3 मोठे मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह पार पडले होते. म्हणजे पहिला सत्याग्रह झाला तो म्हणजे अंबादेवी टेम्पल अमरावती महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर 1927ला. नंतर दुसरा जो मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह झाला होता तो काली टेम्पल खुलना, जे सध्या बांगलादेशमध्ये आहे, तिथे जुलै 1929ला. तिसरा जो मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह झाला होता तो पर्वती टेम्पल, पर्वती मंदिर जे आहे पुण्याचं, तिथे ऑक्टोबर 1929 रोजी झाला होता. त्यानंतर मग मोठा मंदिर प्रवेशाचा मोठा सत्याग्रह पुढे आला, तो म्हणजे नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह, ज्याचं नेतृत्व दस्तूरखुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना आवाहन केलं होतं की 1 मार्च 1930ला नाशिकमध्ये, महाराष्ट्रातल्या नाशिक या ठिकाणी एकत्र यावं. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की माझे आईवडील दोघेही त्या आंदोलनात त्यावेळी सामील झाले होते. बाबासाहेबांनी आवाहन केलं होतं की आपण सगळ्यांनी नाशिकला जमायचं आहे. कशासाठी? तर काळाराम मंदिरमध्ये प्रभू रामचंद्रांचं जे देऊळ आहे काळाराम मंदिर, तिथे आपल्याला पूजा करण्याचा हक्क प्रस्थापित करायचा आहे, म्हणून आपण तिथे जमायचं आहे, असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. त्यांच्या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद केवळ अभूतपूर्व असा होता. जी एक सार्वजनिक सभा झाली त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्याग्रहाचं महत्त्व आणि त्यामागचा उद्देश त्यांच्या भाषेत स्पष्ट केला. ते म्हणाले की आपल्याला जर मंदिर प्रवेशापासून दूर ठेवण्यात आलं तर आपण काय मरून जाणार नाही, आणि आपल्याला मंदिर प्रवेशाची परवानगी मिळाली तर त्यातून आपल्याला काय अमरत्व प्राप्त होणार नाही आहे. आपला लढा जो आहे तो आहे समान मानवी अधिकारांसाठी. त्यापेक्षा काही कमी आपण स्वीकारू शकत नाही. आपल्याला किमान मानवी हक्क मिळाले पाहिजेत, ही आपली भूमिका आहे. रॅली संपल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी काळाराम मंदिराकडे कूच केलं. मिरवणुकीच्या अग्रभागी ते स्वतः होते. आणि यावेळी वैशिष्ट्य म्हणजे 2 वैशिष्ट्य होती की यावेळी सर्वात पुढे जो बँड लावलेला होता तो बँड मार्शल ट्यून्स, म्हणजे युद्धभूमीवरती जे वाजवतात त्या प्रकारची धून वाजवली जात होती. आणि त्याच्यानंतर व्हॉलंटियर्स होते. व्हॉलंटियर्स स्वयंसेवक जे होते त्यामध्ये 500 महिला स्वयंसेवक होते. ही स्वतःच एक प्रकारची क्रांती होती, कारण पहिल्यांदाच दलित समाजातल्या महिला मोठ्या प्रमाणावर सत्याग्रहामध्ये सामील झाल्या होत्या. ज्यावेळी
हा एवढा मोठा जनसमुदायांचा मोर्चा, ज्याचं नेतृत्व स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते, तो ज्यावेळी काळाराम मंदिरात इथे जाऊन पोचला, त्यावेळी मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आलेले होते आणि सगळ्या गेट्सवर सशस्त्र पोलिसांचे जथ्थेच्या जथ्थे तिथे संरक्षण करायला सज्ज झालेले होते. डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस अधीक्षकाची किंवा पोलीस सुप्रिटेंडंटची चर्चा केली आणि मग त्यांनी हा सगळा जनसमुदाय आहे तो गोदा तीराकडे वळवला. मग गोदा तीरावर दुसरी जाहीर सभा झाली. नंतर दुसऱ्या दिवशी शांततापूर्ण आंदोलन चालू झालं मंदिराच्या समोरच, गेटच्या समोरच. त्या मंदिराला, काळाराम मंदिराला 4 मोठे गेट्स होते आणि 4ही गेट्सच्या समोर शांततापूर्ण आंदोलन चालू झालं. आणि स्वतः प्रचंड पोलीस बंदोबस्त तर होताच, पण स्वतः पोलीस अधीक्षक हे मंदिराच्या समोर तंबू ठोकून तिथे मुक्काम करून होते. आणि विशेष म्हणजे ते रात्रंदिवस तिथे मुक्काम ठोकून होते. त्याचं कारण त्यांना अशी भीती वाटत होती की कदाचित रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे सगळे आंदोलक जे आहेत ते मंदिर प्रवेशाचा प्रयत्न मध्यरात्री करतील, अशा भीतीने स्वतः पोलीस अधीक्षक रात्रंदिवस तिथे तंबू ठोकून तिथे उपस्थित होते. काळाराम मंदिराला सर्व आंदोलकांनी वेढा घातला होता आणि एक टर्न बाय टर्न तो वेढा त्यांनी कायम ठेवला होता आणि एक मानवी साखळी त्या काळाराम मंदिराच्या सभोवार निर्माण करण्यात आली होती. याची प्रतिक्रिया अशी झाली की राम मंदिर, काळाराम मंदिर हे बंद करण्यात आलं, सील करण्यात आलं आणि कोणालाही प्रवेश करण्यापासून मज्जाव करण्यात आला. आणि हे जे आंदोलन होतं ते कित्येक दिवस चाललं. नंतर आली रामनवमी. 1930च्या मार्च महिन्याच्या अखेरीस रामनवमी आली. रामनवमी म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्वांना की रामाचा जन्मदिवस, प्रभू रामाचा जन्मदिवस. तो जवळ यायला लागल्यानंतर मंदिराचे जे ट्रस्टी होते, विश्वस्त होते, ते त्यांच्यामध्ये चलबिचल सुरू झाली आणि त्यांनी रामनवमीच्या निमित्तानं काही दिवस आधीच मंदिराचे प्रवेशद्वार उघडण्याचा निर्णय घेतला. ज्या क्षणी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले त्या क्षणी सगळ्या आंदोलकांनी आतमध्ये जायचा प्रयत्न केला. त्यांनी मानवी साखळी तयार केली आणि त्यांनी आग्रह धरला की फर्स्ट कम फर्स्ट सर्व, जो पहिला येईल त्या व्यक्तीला पहिल्यांदा प्रवेश मिळाला पाहिजे, असा त्यांनी आग्रह धरला. आणि तिथे असलेल्या पुजाऱ्यांना असा भेदभाव करता येईना की अस्पृश्य कोण आहे आणि अस्पृश्य कोण नाही. त्यामुळे सगळाच गोंधळ माजला आणि त्या मंदिराचे दरवाजे पुन्हा एकदा घाईघाईने बंद करण्यात आले. हजारो आंदोलकांनी स्वतःला अटक करून घेतली आणि प्रचंड लाठीमार होत असताना नियम तोडला म्हणून अनेक आंदोलकांना पोलिसांनी व्हॅन्समध्ये भरून त्यांना बाहेर नेण्यात आलं, तिथून दूर नेण्यात आलं. सगळे तुरुंग, नाशिकमधले सगळे तुरुंग हे ओसंडून वाहत होते आंदोलकांच्यामुळे. त्यामुळे या सगळ्यांना कुठे ठेवावं असा प्रश्न पडला होता. मग त्यांना गावाच्या बाहेर नेऊन सोडण्यात आलं, जिथे त्यांना खाणं, पाणी, निवारा कसलीही सोय नव्हती अशा ठिकाणी टाकण्यात आलं. परंतु त्यांचा निश्चय बदलला नाही. हे सगळे आंदोलक ज्यांना गावाबाहेर नेऊन सोडलं होतं ते हसत खेळत, गाणी गात, घोषणा देत, चालत चालत पुन्हा काळाराम मंदिरामध्ये येऊन पोचले. काळाराम मंदिरामध्ये एक परंपरा होती. ती परंपरा अशी होती की शहरामध्ये रामनवमीच्या नंतर 2 दिवसांनी एक रथ, रामाचा जो एक रथ होता त्या देवळामध्ये, तो रथ त्याची शोभायात्रा निघत असे. पूर्ण नाशिक शहरामध्ये त्याची मिरवणूक निघत असे. आणि परंपरा अशी होती की जरी अस्पृश्यांना काळाराम मंदिरामध्ये प्रवेश नसला तरीसुद्धा तो रथ ओढण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता. म्हणजे पहा की तथाकथित जे उच्च जातीचे लोक होते त्यांनी तो रथ ओढून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणायचा आणि मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे ज्यांना मंदिरात प्रवेश नाही
अशा अस्पृश्यांनी तो रथ पुढे ओढत न्यायचा आणि मग शहरभर फिरवायचा, असा प्रघात अशी परंपरा नाशिकमध्ये होती. काळाराम मंदिराच्या आजूबाजूला असलेलं जे तणावपूर्ण वातावरण होतं ते लक्षात घेऊन घाईघाईने एक समझोता करण्यात आला. समझोता काय होता की एका विवक्षित वेळी, ठरलेल्या वेळी जे उच्चवर्णीय आहेत ते रथ ओढून मुख्यद्वारापर्यंत आणतील आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे जे अस्पृश्य आहेत ते तो रथ ओढून पुढे नेतील, असं ठरवण्यात आलं. मात्र जो पुरोहित वर्ग होता ते त्यांनी आपला शब्द फिरवला. त्यांनी काय केलं की ठरलेल्या वेळेच्या आधीच उच्चवर्णीयांना गोळा केलं आणि यांना सगळे आंदोलक बेसावध असताना अचानक उच्चवर्णीयांनी तो रथ ओढत 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 मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणि तिथून आणखी पुढे नेला. बेसावध असलेले सगळे आंदोलक एकदम खडबडून जागे झाले आणि त्यांनी धावपळ करून तो रथ थांबवला आणि तो मध्येच त्यांनी तो रथ थांबवला आणि मग रथ एका बाजूला राहिला. हाणामारी सुरू झाली आंदोलकांमध्ये आणि इतर लोकांमध्ये. आणि ज्यावेळी उच्चवर्णीय तो रथ ओढून नेत होते ठरलेल्या वेळेपेक्षा वेगळ्या वेळी, त्यावेळी पुजारी तिथे उभे राहून त्यांना उत्तेजन देत होते. मात्र ज्यावेळी आंदोलकांनी तो रथ मध्ये थांबवला त्यावेळी दोन्ही गटामध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली आणि त्यानंतर पोलिसांनी जबरदस्त लाठीमार केला आणि आंदोलकांना ढकलत ढकलत गल्ल्यांमध्ये नेलं आणि जिथे पोलिसांच्या दंडुक्यांचा मार सगळ्यांना मिळाला त्यांनी कोणालाही सोडलं नाही. मग महिला असोत, लहान मुलं असोत, बेछूट लाठीमार तिथे करण्यात आला. तिथूनच दंगलीला सुरुवात झाली. काही पब्लिक प्रॉपर्टी, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. अनेक आंदोलक जखमी झाले. विशेष म्हणजे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील जखमी झाले. जनसमुदाय प्रचंड चिडलेला होता. त्यांना फसवले गेल्याची भावना त्यांच्या मनामध्ये होती, कारण ठरलेल्या गोष्टीपेक्षा वेगळी गोष्ट करण्यात आलेली होती आणि त्यामुळे फसवले गेल्याच्या भावनेतून त्यांनी बदला घ्यायचा विचार केला. सुडाची आग त्यांना जाळत होती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना शांत केलं. त्यानंतर काळाराम मंदिराच्या आसपास लोकांना जमावबंदी करण्यात आली आणि हा सगळा जो इश्यू होता, हा विषय हा कोर्टाकडे गेला. तक्रार करण्यात आली आणि कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत, न्यायालयाच्या निकालाची वाट पाहताना तात्पुरतं का होईना ते आंदोलन स्थगित करण्यात आलं. मंदिर प्रवेशाचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. त्यानंतर 5 वर्षांनंतर, 1934 बद्दल मी बोलतोय आता, 5 वर्षांनंतर डॉक्टर आंबेडकर येवला, महाराष्ट्रामध्ये येवला नावाचं जे ठिकाण आहे तिथे त्यांची एक सभा झाली. तो दिवस होता ऑक्टोबर 13, 1935. त्या सभेला 10,000पेक्षा जास्त अनुयायी सामील झालेले होते, उपस्थित होते. त्यातले काही मुंबई प्रांतातून आले होते, काही हैदराबाद स्टेटमधून आले होते, काही मध्य प्रांतातून आले होते. तिथे भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी सगळ्याच परिस्थितीचा विस्तृत आढावा घेतला की अस्पृश्य वर्गाची कशी दयनीय अवस्था आहे. मग ते आर्थिक भागात असो, सामाजिक बाबतीत असो किंवा शैक्षणिक बाबतीत असो किंवा अर्थातच राजकीय बाबतीमध्ये असो, या सर्व ठिकाणी अस्पृश्य समाजाची कशी पिछेहाट झालेली आहे याच्याबद्दल त्यांनी विवेचन केलं. आणि ते म्हणाले की अगदी मूलभूत मानवी अधिकार मिळवण्याचा आपला लढा एवढा मोठा त्याग करून सुद्धा तो फलद्रूप झालेला नाही. त्यांनी विशेष करून नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचा उल्लेख केला आणि सांगितलं लोकांना, तिथे जमलेल्या मोठ्या जनसमुदायाला त्यांनी संबोधित करताना सांगितलं की ज्या प्रकारची अमानुष, ज्या प्रकारची अमानवी
वर्तणूक ही आंदोलकांना देण्यात आली त्याचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आपला जो संघर्ष आहे तो प्राथमिक, अगदी प्राथमिक मानवी अधिकारांसाठी आहे. हिंदू समाजामध्ये आपल्याला बरोबरीने वागवण्यात यावं इतकी आपली सरळ सोपी साधी मागणी आहे. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की त्यांच्या सार्वजनिक आयुष्याच्या पहिल्या दशकामध्ये, म्हणजे पहा 1924ला त्यांनी सार्वजनिक आयुष्यात प्रवेश केला, तेव्हापासून 1934 पर्यंत म्हणजे 10 वर्षामध्ये त्यांचा प्रयत्न जो होता तो हिंदू धर्माच्या सीमेमध्ये राहूनच हिंदू धर्मामध्ये सुधारणा घडवून आणावी असा त्यांचा प्रयत्न होता. म्हणूनच तर काळाराम मंदिर सत्याग्रह असेल किंवा चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, हे सगळे सत्याग्रह जे होते ते हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न अशा स्वरूपाचे होते. परंतु त्यांना मान्य करावं लागलं की एवढा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ते अशा निष्कर्षाप्रत आलेले आहेत की आजवर जे प्रयत्न करण्यात आले, आजवर जो पैसा खर्च करण्यात आला अगदी मूलभूत मानवी अधिकार मिळवण्यासाठी, तो पूर्णपणे वाया गेला. ते सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत असं डॉक्टर आंबेडकरांनी प्रतिपादन केलं. डॉक्टर आंबेडकरांनी असा प्रश्न जाहीरपणे विचारला की आपण हिंदू धर्माचा त्याग का बरं करू नये? हिंदू धर्माचा त्याग करून आपण असा एखादा धर्म का बरं स्वीकारू नये जिथे आपल्याला बरोबरीची वागणूक मिळेल, जिथे आपल्याला इतरांबरोबर समान हक्क मिळतील, अशा धर्मामध्ये आपण प्रवेश का बरं करू नये? सगळा जनसमुदाय एकदम शांत झाला. टाचणी पडेल तरी आवाज येईल इतकी शांतता एवढ्या मोठ्या जनसमुदायामध्ये पसरली. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं ते अत्यंत प्रसिद्ध, वादग्रस्त काही लोक म्हणतात, अत्यंत प्रसिद्ध असं विधान केलं. ते म्हणाले, दुर्दैवानं मी हिंदू अस्पृश्य म्हणून जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि अशा नीच स्तरावर आणि अपमानास्पद स्थितीत जगण्याचं नाकारणं हे मात्र माझ्या सर्वस्वी माझ्या हातामध्ये आहे. मी तुम्हाला गांभीर्यपूर्वक आणि खात्रीपूर्वक सांगतो की मी हिंदू म्हणून मरण पत्करणार नाही. मी हिंदू म्हणून मरण पत्करणार नाही. डॉक्टर आंबेडकरांची घोषणा की हिंदू धर्माचा आपण त्याग करावा आणि अशा एखाद्या धर्मामध्ये प्रवेश करावा जिथे संधींची समानता असेल, जिथे वागणुकीची समता असेल आणि जिथे दर्जाची समानता असेल, अशा धर्मामध्ये आपण प्रवेश करावा, ही डॉक्टर आंबेडकरांची घोषणा साऱ्या देशामध्ये खळबळ माजवून गेली. डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतर जरूर केलं, परंतु त्यानंतर म्हणजे येवल्यामध्ये ही घोषणा केल्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर त्यांनी शेवटी धर्मांतर केलं आणि आपल्या 7.5 लाख अनुयायांसह त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांच्या मृत्यूपूर्वी किंवा त्यांच्या महानिर्वाणापूर्वी 50 दिवस आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी हिंदू धर्माचा त्याग करून रीतसर बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अर्थातच तो अत्यंत महत्त्वाचा विषय आपण या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून योग्य वेळी त्याची आपण चर्चा करणार आहोत. परंतु आता आपण हे सत्र जे आहे ते इथेच आपण थांबूया आणि यानंतरचा जो एपिसोड आहे, एपिसोड 10, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणखी एका वेगळ्या पैलूंची आपण चर्चा करणार आहोत. तो पैलू म्हणजे संवेदनशील शिक्षण तज्ञ म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीची आपण चर्चा करणार आहोत. आपण पुन्हा भेटूया लवकरच. मित्रहो, जर ही पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, ती शेअर करा आणि ती सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.